पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान नगर परिषदेच्या हद्दीत रुग्णांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची 108 व माथेरान नगर परिषदेकडे खासदार आप्पा बारणे यांच्या विकास निधीतून देऊ केलेली रुग्णवाहिका येथील नागरिकांच्या सेवेसाठी अस्तित्वात आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून माथेरान नगर परिषदेची ही रुग्णवाहिकाच गायब असल्याचे चित्र समोर आले आहे। कारण मध्यंतरी एका रुग्णाला ही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या ठिकाणी ई रिक्षाला पाचारण करण्यात आले होते। मात्र काही विभागातील खडतर रस्त्यांमुळे ई रिक्षा रुग्णवाहिकेप्रमाणे इच्छित स्थळी पोहोचण्यास असमर्थ ठरत आहे। यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसाठी विचारणा केली असता रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचे कारण दाखवून थातुरमातुर उत्तर देण्यात आले होते। अशा परिस्थितीमुळे रुग्णवाहिकेशिवाय एखाद्या रुग्णाला आपला जीवही गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता मात्र ई रिक्षाच येथील रुग्णांना रुग्णवाहिकेप्रमाणे अत्यावश्यक सेवा देण्यासाठी धावत असून रुग्णवाहिकेची कसर देखील भरून काढत आहेत। यामुळे माथेरान नगर परिषद देखील आता रुग्णवाहिकेकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे। सदर रुग्णवाहिकेचे दुरुस्तीचे बिल अदा न केल्यामुळे नेरळ येथील खडे यांच्या गॅरेजला ही रुग्णवाहिका बेवारस उभी असल्याचे निदर्शनात येत आहे। यावेळी गॅरेजच्या मेकॅनिकलला विचारणा केली असता त्याने काय उत्तर दिले हे तुम्हीच ऐका। वायरिंग का था, ये वायरिंग का काम था और वो टाकी का था, वेल्डिंग का था और मैकेनिक का है ना ब्रेक का सेटिंग मतलब ब्रेक का काम था, वो सब करके दिया। गाड़ी हो गए कंप्लीट, खाली बिल के वजह से रुका है, बाकी कुछ नहीं। कितने दिन हो गए? गाड़ी को हो गया 15 दिन तो हो गए। वो प्रॉब्लम भी था, स्कैनिंग करने का था, वो सब भी करके दिया। तो वो गाड़ी अभी मतलब 4-5 दिन हुआ है करके रखा है। ठीक है ना, फोन किया है, खाली पेमेंट की वजह से रुका है, बाकी कुछ नहीं। सदर प्रकारामुळे सार्वजनिक मालमत्ता असणाऱ्या रुग्णवाहिकेकडे माथेरान नगर परिषदेचे लक्ष नसल्याने या रुग्णवाहिकेवर नेमका अंकुश कोणाचा हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार, माथेरान।